सिटी न्यूजच्या ब्रेकफास्ट टाइम न्यूज बुलेटिनमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. शहर बसने पादचाऱ्याला उडवले. बडनेरा नवसारी बस. बडनेरा मार्गावरील घटना. पादचारी जखमी. शालेय वाहनांची होते तपासणी. 9 पेक्षा अधिक विद्यार्थी नकोत. पोलीस जातीनं करतायत पाहणी. शिकस्त वाडा पाडण्याची मागणी. गवळीपुऱ्यातील नागरिक भयभीत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने आरोग्य सेवा डळमळली. कर्मचाऱ्यात फुटीचा प्रयत्न. हम हिंदुस्थानीचं आयोजन. 8 जुलैला म्युझिकल नाईट. उत्तराखंडात जाणार मदत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है. आजा घर आजा. इंडिया बुल्स होम लोन्स. घर आ जाओ. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. बडनेरा मार्गावर शहर बसने एका पादचाऱ्याला उडवलं. सुदैवानं हा पादचारी बचावला. शहर बस चालकाला व वाहकाला संतप्त नागरिकांनी मारपीट केली. बुधवारी रात्री ही घटना घडली. बडनेरा नवसारी दरम्यान धावणाऱ्या शहर बसनं 20 वर्षांच्या युवकाला उडवलं. युवक रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला. MH 27-9342 क्रमांकाची ही बस होती. सुदैवानं युवक बचावला, मात्र जखमी झाला. अपघात होताच एकच गर्दी झाली. बस चालक इंगोले व वाहकाला लोकांनी मारहाण केली. बस चालक इंगोलेनं तोकड्या शब्दात सांगितलं, या व्यक्ती रोड क्रॉस करू लागला होता आणि माझी गाडी बंडेवर घेऊन आली. त्यानंतर दणकन या साईडला आपल्या साईडला राहायचं, ड्रायव्हर साईडचा त्याला घ्यायला लागलं डायरेक्ट. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. शिकस्त इमारतींमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी त्या इमारतींना पाडण्याचे आदेश आहेत. या आदेशाची पायमल्ली करत शहरात आजही अनेक शिकस्त इमारती उभ्या आहेत. गवळीपुरा भागात एक घर आहे, याला वाडा असं म्हणतात. जईद खा बारदानेवाले यांचा हा वाडा आहे. हा वाडा अतिशय शिकस्त झाला आहे. 50 वर्षांपेक्षा अधिक जुना हा वाडा आहे. महानगरपालिकेकडे 2 महिन्यांपूर्वी या शिकस्त इमारतीची माहिती देण्यात आली होती, मात्र कारवाई झाली नाही. सततच्या पावसाने हा वाडा खचत चालला आहे. हा रहिवासी परिसर असून येथे मुले बाळे खेळतात. मशीद असल्यानं नागरिकांची नमाजासाठी ये जा सुरू असते. अशा वेळी एखाद्याच्या अंगावर भिंत पडली, जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेथील नागरिकांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. यहाँ पे एक वो है, घर है, पहाड़ा है बहुत बड़ा. इससे कई दिनों से हम बोल रहे लोगों को, एप्लीकेशन दिए 2-3 दफा, इसका कोई एक्शन नहीं लिए. यहाँ पे क्या हमारे बच्चे रहते, सब रहते, हम भी आते हैं रात को. अभी पानी का मौसम है, इसमें गाड़ी लगी, अगर गिर गया तो उसका जिम्मेदार कौन है. यहाँ पे इमारत जो है बहुत पुरानी हो चुकी है ये, और इसे गिराने की शिकायत हमने महानगर पालिका में इसके पहले कंप्लेंट करे थे. यहाँ के लोगों ने कोई एक्शन नहीं ले रहे. और कभी भी गिर सकती है, ये कभी भी गिर सकती है. इसमें जान माल का किसका भी नुकसान हो सकता है. हमारी गुजारिश है महानगर पालिका से, कंप्लेंट दे चुके हमने. ये स्कूल जो है 50 साल हो चुके हैं इसको. इसकी कंप्लेंट महानगर पालिका में हम 2-3 बार दे चुके हैं.
वो क्या है, हमारे यहाँ बच्चे रहते हैं, छोटे छोटे बच्चे जो खेलते हैं और जाते हैं, और यहाँ से बहुत सारे नमाज के भी लोग जाते हैं। अगर कल चल के ये गिरती है, हमने 2-3 बार कंप्लेंट देने के बाद इस पर कोई एक्शन हुआ नहीं, उसके बावजूद भी यहाँ का एक जो कोना है वो गिर चुका है, उसके बाद में भी किसी ने एक्शन लिया नहीं इस बात पे। अगर कल चल के गिरती है, किसी का जान माल का नुकसान होता है, इसका जिम्मेदार कौन रहेगा? हम महानगर पालिका से और ये जो आहे सिटी न्यूज आले इन सबसे दरखास्त करते। आरटीओचे चेकपोस्ट व तेथे होणारी वसुली मुक्तपणे सुरू आहे. सगळ्याच प्रकारचं सेटिंग व राजकीय पाठिंबा असलेल्या या चेकपोस्टवर नागरिकांकडून जबरदस्तीनं पैसा वसूल केला जातो आहे. चेकपोस्टवरील अवैध कमाईसाठी चेकपोस्टची आरटीओ बोली लावतं. बंद खोलीत ही बोली लागत असून जो इन्स्पेक्टर जास्तीत जास्त बोली लावेल त्याला चेकपोस्टवर तैनात केलं जातं असं म्हणतात. त्यामुळे शासनाला फटका बसतो, कारण करोडोंची कमाई तर सुरू आहे. राजाश्रय प्राप्त अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अभय मिळवतात. आमदार बच्चू कडू येथे आले असता त्यांच्या धाकाने एआरटीओ ओतारी यांनी पळ काढला होता, तर काही लपून बसले. आमदार कडू यांनी आपला राग तेथील खुर्च्यांवर काढला. चेकपोस्टवर दलालांचा सुळसुळाट असतो, त्यांच्या मार्फतच ही वसुली केली जाते. अवैध वाहन पासही हे दलालच चालवतात. ही सगळी माहिती ट्रान्सपोर्ट कमिशनर व ट्रान्सपोर्ट मिनिस्टरांना असते, हे उल्लेखनीय. वन्य प्राण्यांची संख्या कमी होत चालल्यानं त्यांना संरक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे सापांना न मारता पकडून जंगलात सोडलं जातं. कुठेही साप निघाल्यास सर्पमित्र साप पकडून जंगलात सोडतात. या प्रयत्नात आशिष महादेवराव मोझरकर या 23 वर्षाच्या युवकाला सर्पानं दंश केला. हा सर्पमित्र इरविनमध्ये उपचार घेत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळत असताना व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना भारतात पाठवण्यात आलं. स्वातंत्र्य देण्यापूर्वी भारताचं विभाजन करा, लोकांमध्ये फूट पाडा असे आदेश त्यांना होते. विन्स्टन चर्चिल यांनी तर इथपर्यंत म्हटले की हिंदुस्थानचं स्वातंत्र्य काही दिवसाचं, ब्रिटिश राज्याची पुन्हा स्थापना तेथे होईल असं सिद्ध होईल. ब्रिटिश पार्लमेंटच्या आदेशानुसार लॉर्ड माउंटबॅटन याने हिंदुस्थानी नेत्यांची माहिती काढली होती, त्यांचं चरित्र समजून घेतलं होतं. हिंदू व मुस्लिम नेत्यांमध्ये फूट पाडून पाकिस्तानची मागणी करवली. पाकिस्तानच्या मागणीवर बहुमत नसतानाही 4 जुलै 1947 साली ब्रिटिश पार्लमेंटने मंजुरी दिली. पाकिस्तानला 14 ऑगस्ट 47ला तर हिंदुस्थानला 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य दिलं. एकीकडे या दिवशी नेहरू शपथ घेत होते, तर दुसरीकडे लाखो लोक आपल्याच देशाला परका म्हणत परक्या देशाचा प्रवास करत होते. या विभाजनाने अनेक कुटुंब दिशाहीन झाले, भरकटले. इंग्रजांनी भारतावर राज्य करून शेवटी जाता जाता विभाजन केलं. या विभाजनाला मंजुरी 4 जुलै 1947ला मिळाली होती.